तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 23 जानेवारीच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे हे थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की अवंतिका घर सोडून जाण्याचं नाटक करते. घरात सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. रात्री अवंतिका सगळे झोपल्यावर जानकीला आवाज देते. जानकी अवंतिका घराबाहेर जाऊन बोलत असतात. अवंतिका म्हणते, वहिनी, मी जे नाटक करते ना त्यामुळे मास्क मॅनचा माझ्यावरती विश्वास बसलाय. जानकी म्हणते, हेच तर हवंय. त्या मास्क मॅनचा विश्वास पूर्ण मिळवायचा आणि त्यानंतर त्याला पकडायचं. अवंतिका म्हणते, वहिनी, त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं, जशाच तसं. त्या दोघींचं बोलणं चालू असतं. त्या दोघी पुढे काय काय प्लॅन करायचे याचा विचार करत असतात आणि सारंग त्या दोघींचं सगळं बोलणं ऐकतो. सारंग काय मूर्खाचा बाजार. सारंग दुसऱ्या दिवशी खुश होऊन मायाकडे जातो. तो मायाला म्हणतो, माया, अहो हे सगळं नाटक आहे आणि हे कशासाठी करतात माहिती आहे का? आता वहिनी म्हणजे अवंतिका वहिनी, जानकी वहिनी हे नाटक करून मास्क मॅनला पकडणार आहे. पण हे कोणाला सांगू नका हा. आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे. त्यांना कळूच द्यायचं नाही आपण की आपल्याला माहिती आहे. माया पण खुश व्हायचं नाटक करते. मूर्ख सारंग आतमध्ये जातो आणि इथे माया म्हणते, जानकी, अवंतिका, हे नाटक तुम्ही सुरू केलं आहे ना. या प्लॅनची सुरुवात तुम्ही केली आहे. आता शेवट मी करणार. तर इथे जानकी ऐश्वर्याला भेटायला येते. जानकी ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या, आई कुठे, खरं खरं सांग. ऐश्वर्या काही सांगत नसते. जानकी ऐश्वर्याचा हात पिरगळते आणि तिला समोर ढकलून देते. ऐश्वर्या म्हणते, जानकी, तू काही केलंस ना तरी तुझी सासू तुला कधीच सापडणार नाही. जानकी खूप चिडते आणि बाजूला ठेवलेला फ्लॉवर पॉट उचलून ऐश्वर्याच्या डोक्यात मारते. ही जी सिरियल आहे घरोघरी मातीच्या चुली, ही ओव्हर दाखवायला लागलीत. कोणत्याच घरामध्ये हे अशा प्रकारे व्हायलन्स होत नसतो. जानकी इतकं शोधतीये पण यामध्ये सगळ्यात ती अडकत चालली आहे आणि ऐश्वर्या ती पॉवरफुल होत चालली आहे. आता जानकी हा सगळा गुंता कसा सोडवते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात बघू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी ऋषिकेश त्या मॅनेजरला भेटून बाहेर येतात. ऋषिकेश म्हणतो, जानकी, तुला विचित्र नाही वाटला का हा मॅनेजर? म्हणजे बोलत एक होता आणि वागत एक होता. मला तर वाटतं ना तो खोटं बोलत होता. मकरंदच्या बहिणीबद्दल त्याला खूप काहीतरी माहिती असेल पण तो आपल्याला सांगत नव्हता. जानकी म्हणते, ऋषिकेश, मला पण तेच वाटलं. आपण एक काम करू ना, आपण ना ह्याच्या मागावरती एक माणूस ठेवू. हा कुठे जातो, काय करतो, आपल्याला सगळं कळेल आणि आपण मकरंदच्या बहिणीपर्यंत पण पोहोचू. ऋषिकेश म्हणतो, चालेल, आजच मी याच्या मागावरती माणूस ठेवतो. तर इथे मॅनेजर जानकी ऋषिकेश गेल्यावर कपाटातून एक फाईल काढतो आणि त्यातला फोटो बघतो. तो माणूस मनात म्हणतो, माया मॅडम, माया मॅडम, अहो मी या लोकांना काही खरं सांगितलं नाही पण सत्य तुमचा पाठलाग करते. आज न उद्या हे लोक तुमच्यापर्यंत पोहोचतीलच आणि तुम्हाला जेलमध्ये टाकतील. तर इथे अवंतिका घर सोडून जात असते आणि सौमित्र तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये खूप भांडणं होत असतात. सौमित्र म्हणतो, तुला हे सगळं रिस्की वाटतंय ना. अवंतिका, तू एक काम कर, तू तुझ्या वडिलांच्या घरी जा, तू तिथे राहा. हे सगळं सॉल्व्ह झालं ना की मी तुला घ्यायला येतो. माया हे सगळं भांडण ऐकून खूप खुश असते. तिला पूर्ण खात्री पटलेली असते की अवंतिका सौमित्र आता घर सोडून जातील. अवंतिका सौमित्र यांच्यामध्ये बरेच भांडणं होतात. इथे अवंतिका म्हणते, सौमित्र, मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीये. मला हे घर सोडायचे, तुला नाही सोडायचं. तुला काही झालं तर? अरे मला तुझी काळजी आहे. सौमित्र म्हणतो, अवंतिका, मला काही होणार नाही. माझ्यासोबत घरचे सगळे आहेत. मला काही ते होऊ देणार नाही. माझी ढाल बनतील. अवंतिका म्हणते, सौमित्र, तुला कसं कळत नाहीये? विषयाची परीक्षा नको बघायला. आपण घर सोडायचं. चल तू. सौमित्र आपले सगळे कपडे पुन्हा कपाटात ठेवतो आणि तो म्हणतो, मी कुठे येणार नाही. तू जा, तुला जायचं तर. मी येणार नाही. अवंतिका खूप चिडते. अवंतिका म्हणते, सौमित्र, तुला माझ्यासोबत नाही यायचंय ना? मग ठीक आहे, तू नको येऊस. मला डिवोर्स हवाय. मी राहते या घरामध्ये ते तुझ्यासाठी. मला इथे कुठल्याही प्रकारची अडचण नकोय. तुझी फॅमिली माझ्या वाटेमध्ये अडचण म्हणून येते. म्हणून आता तू नको, तुझी फॅमिली नको. मला डिवोर्स दे. सौमित्र्याला अवंतिकाचं बोलणं टोचतं. त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे माया, सारंग यांनी बोलणं ऐकलेलं असतं. मायाची खात्री पडते की सौमित्र, अवंतिका घर सोडून जातील आणि जानकी ऋषिकेश एकटे पडतील. सारंग म्हणतो, माया, आपण काहीतरी केलं पाहिजे. दादा वहिनी यांना समजवलं पाहिजे. आपण जायचं का, समजवायचं का? माया म्हणते, नाही नाही, आपण जर का समजवायला गेलो ना तर ते ऐकणार नाहीत आणि उगीच आपल्यालाच काहीतरी बोलतील. त्यापेक्षा नको. जानकी ऋषिकेश येऊ देत, ते बोलतील. मायाला मॅनेजरचा फोन येतो. माया तो फोन घेते आणि बाहेर जाते. मॅनेजर मायाला सांगतो, मॅडम,
अहो, तुमचं कुकर्माचं सत्य इथपर्यंत पोहोचलं होतं, पण मी तुमची काहीच माहिती सांगितली नाही. एक ना एक दिवस ते सत्य तुमचा पाठलाग कर तुमच्यापर्यंत पोहोचेल. अहो, नशीब मी काही सांगितलं नाही. ती जानकी इथे आली होती, खोदून खोदून तुमच्याबद्दल विचारत होती. मी काही सांगितलं नाही. माया विचारते, तुला काय हवंय? मॅनेजर म्हणतो, धनलाभ. मला पैसा हवा आहे आणि तुमच्याकडून. कधी देताय? माया म्हणते, देते. माझा माणूस येईल, पैसे देऊन जाईल, पण तू कुणासमोर काही बोलायचं नाही. मॅनेजर म्हणतो, ठीक आहे. मॅनेजर फोन ठेवतो आणि खुश असतो. तर इथे ऐश्वर्या सुमित्राला गायब करून घरी येते. ती एकटीच घरी येते. कावेरी विचारते, ऐश्वर्या, अगं तुझ्या सासूबाई कुठे आहेत? त्या तुझ्यासोबतच गेल्या होत्या ना? ऐश्वर्या म्हणते, गेल्या. त्या परत आता कधीच येणार नाही. कावेरी म्हणते, असं कसं बोलतेस गं? अगं, त्या तुझ्याबद्दल एवढं चांगलं बोलत होत्या आणि तू हे असं वागतेस? ऐश्वर्या म्हणते, त्या चांगल्या नव्हत्या. त्या आपल्याला फसवून इथे आल्या होत्या. जानकीने स्पाय बनून या वयात त्यांना इथे पाठवलं होतं आणि त्या माझ्या बेडरूममध्ये राहिल्या होत्या. का? तर शोधाशोध करण्यासाठी. आता मी त्यांना अशा ठिकाणी पाठवलंय ना की त्या परत कधीच येणार नाही आणि जानकी कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. मी बदला घेणार. कावेरी म्हणते, अगं ऐश्वर्या, असं नको वागू, नीट वाग. ऐश्वर्या म्हणते, तू मला सांगायचं नाही कसं वागायचं ते, आणि तू माझ्यापासून लांबच राहायचं. ऐश्वर्या निघून जाते. तर इथे जानकी ऋषिकेश घरी येतात. सारंग, लता आणि माया त्यांची वाटच बघत असतात. सारंग जानकी ऋषिकेशला घरी काय झाले हे सगळं सांगतो. तेवढ्यात तिथे सौमित्र, अवंतिका बॅग्स भरून येतात. ऋषिकेश विचारतो, कुठे चाललंय तुम्ही दोघं? सौमित्र म्हणतो, हे घर सोडून चाललोय, मुंबईला चाललोय. ऋषिकेश सौमित्राला समजावायचा प्रयत्न करतो आणि घर सोडून जाऊ नको म्हणतो. सौमित्र म्हणतो, दादा, मी आता जर गेलो नाही ना तर अवंतिका डिवोर्स घेईल. त्यामुळे मला हिच्यापासून लांब नाही व्हायचे. त्यामुळे मी घर सोडून चाललोय. ऋषिकेश म्हणतो, अवंतिका, अगं असं करू नकोस ना. संकट आलंय, पण आपण एकत्र राहू ना. अवंतिका म्हणते, काय करायचं एकत्र राहून? अहो, तुम्ही काहीतरी करताय का? ऋषिकेश म्हणतो, हो, आम्ही करतोय. आमची धडपड चालू आहे. आम्हाला मकरनच्या बहिणीचं नाव कळलंय. कांचन दीक्षित नाव आहे तिचं. आपण लवकर तिच्यापर्यंत पोहोचू. अवंतिका म्हणते, बाद झालं हो. मला या सगळ्याचा वैताग आलाय. मला साधं सिंपल लाईफ जगायचंय. मला ही रोजची तारेवरची कसरत नको. या सगळ्याचा कंटाळा आलाय. तुमचं जे काही आहे ना, तुमचं तुम्ही बघून घ्या. तुम्ही शोधा नाही तर काही करा. आम्ही इथून चाललो. जानकी अवंतिकाला म्हणते, अवंतिका, असं नको करूस. अगं, आईंना तरी येऊ देत ना. आई आल्या ना की मग जा तू, हवं असेल तर. अवंतिका म्हणते, आई येणार नाही आहेत. त्या गेल्या ऐश्वर्याकडे, तिथेच राहतील. तुमच्यासोबत कोणी नाही आहे, आम्ही सुद्धा नाही. जानकी म्हणते, 2 दिवसाची मुदत दे. 2 दिवसात मी आईंना घरी परत घेऊन येईल. त्यानंतर तुला काय करायचं ते कर. तू घर सोडून गेली तरी चालेल. अवंतिका म्हणते, 2 दिवस नाही, 1 दिवस. मी 1च दिवस थांबणार. 1 दिवसात आई नाही आल्या तर मी निघून जाणार. अवंतिका वरती निघून जाते. सौमित्र सगळ्यांची माफी मागतो. इथे माया मनात म्हणते, चला, आता ही जानकी त्या सुमित्राला शोधेल. तोपर्यंत माझ्याकडे वेळ असेल. मी त्या मॅनेजरचं पैसे देऊन तोंड बंद करेल. त्याला मारून चालणार नाही. त्याला जिवंत ठेवावं लागेल, लक्ष ठेवावं लागेल. माया आपल्या मनात विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.